कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. काय लिहिलंय माझ्या राशीत? हो बाई, त्यांना लाभ होईल हेच तर पाहिजे होतं. सोमराव, काय तुमची रास कोणती? कन्या. कन्या कन्या लिहिलेलं की या वर्षी संगीताचा लाभ होईल. तुम्हाला वाजवता येतं का? जाऊ दे, ऐकता येत असेल ना. पण तुमची रास कोणती सांगा बरं. विंचू. वाटलंच होतं मला. विंचू. जास्त पुढं पुढं करू नये. नागिनीच्या शेपटीवर पाय देऊ नये. धोका. अगं बाई, जावई बापू आले. या बरं, बसा 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 बसा. नाही तिथे नको, इथे इकडे इकडे इकडे. आता कुटुंब प्रमुख ना आमचे, इथं बसलं पाहिजे. बसा बसा. जावई बापूंसाठी कॉफी घेऊन. जयंती वहिनी, मला अजून एक चहा चालेल. आणली ना सावळी. जा बाई. सावली वहिनीने काय फक्कड चहा बनवलाय. वा वा वा. चालेल तुला चहा घे. नको, तू कॉफीच घे, चांगली असते. आण ग लवकर. हा. आली आली कॉफी आली. कशी झाली आहे? चांगली झाली असणार. बरोबर ना सावली वहिनी? सावली खोटं बोलली. आपली साहू आपल्यासोबत खोटं बोलली. म्हणजे इतके दिवस ती आपल्या समोर खोटं चित्र उभं करत होती. तर मी आम्ही तिच्याकडनं वचन घेतलं होतं, काय बी झालं तरी तरी कधी बी ते घर सोडायचं नाही. साहू वचन दे मला. दिलं वचन बाबा. माझ्या वचनामुळेच माझी साऊ तिथं अडकून पडली. तिचं आयुष्य दावणीला बांधलं. पण नाही, अहो थांबा, लगेच कुठं निघालात? आता कशा पाय थांबायचं? आपल्यामुळं आपली साऊ तिकडं नरक यातना भोगत असताना आपण कशा पाय थांबायचं? आपली साऊ इथंच राहील. काही जड नाही आपली पोरगी आपल्यासाठी. आणि इथं तिच्या हक्काची आपली माणसं आहेत. बरोबर बोलताय बाबा तुम्ही. तिथं ती परक्या माणसात अडकली आहे. अव निदान इथं तिच्याशी बोलायला चालायला आपण हक्काची माणसं तरी आहोत. अहो जरा माझं ऐका. मला माहिती आहे तुम्ही बरोबरच बोलताय, पण आता आपली साऊ आपली आधीची साऊ नाही राहिली हो. तिच्या पुढं आता सौभाग्यवती असं नाव लागलंय. ती आता भागवत नाही, मेंदुळे झाली हो. आणि अशात जर ती इथं आली तर मग लोक काय म्हणतील? तिच्याकडं कुठल्या नजरेनं बघतील बरं? तिचं आयुष्य आता आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त नरक होऊन जाईल हो. म्हणजे आई तुला नेमकं म्हणायचं काय? मला असं वाटतं का एकदा तुम्ही चंद्रकांत साहेबांशी बोलायला पाहिजे. हा जर त्यांना आपली साऊ आणि जावई बापू या दोघांच्या नात्याचं भविष्य शून्य वाटत असेल ना, तर तरच आपण हा कठोर निर्णय घ्यायला पाहिजे असं वाटतं मला. आई हे समजत तुला वाटते, पण साऊचं काय? आपण तिच्याशी बोलायला हवं ना. काय ते काय? पण त्याआधी चंद्रकांतरावाशीच बोलायला पाहिजे. मग ठरवू काय करायचं ते पुढं.
काय वाटतं तोंडाकडे का बघ. मिलाप चाला असणार ना. तोंडाकडे बघून तरी काहीच जजमेंट येत नाही बबलू, पण काही सांगता येत नाही. तुला माहिती ना दादा कसा आहे. बबलू, तुझी उंची किती आहे? माझी 4'11". मागे एक विहीर आहे, हा. त्या विहिरीची उंची 11 आहे. दोघांना बुडवून बुडवून मारेन मी. तुझी किती? मी पण नाही वाचणार. इथे फक्त सारंग साहेबांनी नजर दिली तर सावळी मान खाली घालून खोलीत निघून गेली की. हो बाई, मेंगळे मेन्शन मध्ये इथं काय होत असेल? काहीतरी गोलमाले. शोधून तर काढायला लागेल बाई जयंती. बोला एकनाथराव. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय म्हणताय? तुमचे जावई बापू रमले आहेत ना तिकडे सासूरवाडीत? होय, तसं रामल्यात. नाही, तसा सारंग आमचा लागवी आहे. जिथे जातो तिकडे लगेच रमतो. तुम्ही अचानक फोन केलात? काही विशेष कारण? थोडं महत्वाचं बोलायचं होतं. बोलायचं होतं? काही काळजीचं कारण नाही ना? बोला ना. तसं काळजीच होतं. जावई बापू आणि साऊ बद्दल बोलायचं होतं. सारंग आणि सावलीबद्दल? अहो, बोला बोला. हो सावर स्वस्त. बाबा थांब. अहो, एकनाथराव, अहो रडायला काय झालं? हॅलो एकनाथराव. बाबा रडू नका. बाबा तुम्ही थांबा. स्वतःला मी सगदेव बोलतोय. अरे सखदेव, अरे काय झालं? एकनाथराव रडतायत का? काय झालंय? अहो ते सारंगदाजी आणि साऊ मध्ये सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे आई म्हणत होती असं आहे बघा समज. सखदेवा, चंद्रकांतजी, आता तुम्हीच सांगा, ज्या संसारात नातच नाही त्याला संसार कसं बनायचं? तुम्हीच सांगा. नाही, बरं झालं तुम्हाला आपणच कळलं हे, कारण माझ्यासाठी समस्याच होती की तुम्हाला हे सगळं सांगायचं कसं. पण ठीक आहे, आता विचार असा करा की जी साधारण नाती असतात, जी वेळ देऊन विश्वासाने बांधलेली असतात, त्यांच्यामध्ये सुरुवातीपासून गोडवा निर्माण होतो. पण हे नातं तर अचानक निर्माण झालंय ना. ज्या परिस्थितीत हे नातं निर्माण झालं त्याची तुम्हाला कल्पना आहेच. त्यामुळे मला वाटतं आत्ताच आपण कुठल्याही निष्कर्षावर यायला नको. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.